शासनाकडून विद्यार्थ्यांची थट्टा, वाढत्या महागाईत एका गणवेशाची रक्कम 240 रुपये मिळणार। शाळा सुरू होण्यासाठी 20हून अधिक दिवस शिल्लक राहिले आहेत। गणवेशासह वह्या पुस्तकांची खरेदीची लगबग सुरू झाली आहे। यंदाही शिक्षण विभागाकडून 1ली ते 8वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी गणवेशाची रक्कम दिली जाणार आहे। मात्र यावर्षी 300 ऐवजी फक्त 240 रुपये रक्कम मिळणार आहे। यंदा शासनाकडून 80% निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे हा निधी 240 रुपये प्रमाणे वितरित करण्याची वेळ शिक्षण विभागावर येणार आहे। सध्या महागाईत 240 रुपये गणवेशाची रक्कम देऊन शासनाने विद्यार्थ्यांची थट्टा केली असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे। रायगड जिल्हा परिषदेच्या 1ली ते 8वी पर्यंतच्या 2473 शाळा आहेत। या शाळांमध्ये 98,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। सध्या जिल्हा परिषदेच्या शाळांना सुट्टी आहे। 15 जून नंतर शाळा सुरू होण्याची शक्यता आहे। शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वेळेवर मिळावे, तसेच शाळेच्या पहिल्या दिवसापासून गणवेश उपलब्ध व्हावे यासाठी शिक्षण विभागाने प्रयत्न केला आहे। मुली शिक्षणापासून वंचित राहू नये, मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या घटकातील मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये, त्यांना शाळेबद्दल आकर्षण निर्माण व्हावे यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे। सर्व मुली, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, दारिद्र्य रेषेखालील पालकांची मुले, सर्वसाधारण इतर मागासवर्ग घटकातील मुले अशा एकूण 89,728 विद्यार्थ्यांना मोफत गणवेश दिले जाणार आहेत। त्यासाठी 2,15,00,000 रुपयांचा निधीही शासनाकडून प्राप्त झाला आहे। तालुका स्तरावरून शाळा व्यवस्थापन समितीला हा निधी वर्ग केला जाणार आहे। त्यानुसार विद्यार्थ्यांना गणवेशाची रक्कम मिळणार आहे। मात्र यावर्षी फक्त 240 रुपयेच एका गणवेशामागे रक्कम दिली जाणार आहे। शासनाकडून फक्त 80% निधी प्राप्त झाला आहे, त्यामुळे 300 रुपयांच्या जागी 240 रुपये प्रमाणे निधी वितरित केला जाणार आहे। अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल केबी न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।